मी बनवल्या आषाढ स्पेशल अशा खमंग तिखट अशा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या। तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ, त्यामध्ये थोडासा ओवा चुरगळून टाकायचा, त्यामध्ये सफेद तीळ, नंतर हिरवी मिरची, लसूण, धने जिरेची एक कूट करून टाकायचा, थोडासा लाल मसाला, धना पावडर, हळद, जिरा पावडर टाकून मिक्स करायचं, थोडीशी कोथिंबीर किंवा मेथी, चवीनुसार मीठ टाकून हे पीठ एकजीव करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून असं आपल्या चपात्याच्या पिठासारखं याला मळून घ्यायचं, घट्ट मळून घ्यायचं, थोडा वेळ ठेवायचं आणि मग मस्तपैकी अशी चपाती लाटायची आणि ग्लासाच्या वाटीची साहित्याने छान याच्या पुऱ्या पाडायच्या। गरम तेल करायचं, मंद आचेवर मस्तपैकी अशा गोल लुसलुशीत गरम खुसखुशीत अशा ह्या टेस्टी खमंग तिखट अशा ह्या पुऱ्या बनवायच्या। आषाढ महिन्यामध्ये ह्या पुऱ्या नक्की ट्राय करा, खूप सोपी पद्धत आहे, खायला टेस्टी कुरकुरीत खमंग अशा ह्या पुऱ्या लागतात। अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला माझे सबस्क्राईबर करा। व्हिडिओ आवडला असेल